जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निक मराठी चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मराठी चॅनल आहे आणि आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक आहे तो चेंज करायचा आहे तर तो तुमच्या मोबाईलद्वारे कसा चेंज करू शकता घर बसल्या। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बनून राहायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचा आहे आणि जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट पण 100% करायचा आहे। तर सर्वात आधी तुम्हाला हे आधार नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करावं लागणार आहे। हे ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्या आधार कार्डवरती जो OTP येतो ते सगळे डिटेल असते ते चेंज करण्यासाठी हे ॲप्लिकेशन आहे। तर हे मी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेतो। इन्स्टॉल झालेलं आहे, आता ओपन वरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीनं इंटरफेस येईल। इथं आपल्याला काही परमिशन मागत आहे, त्या सर्व परमिशन आपल्याला क्लिक करून अलाउ करायचे आहेत। परमिशन दिल्या तरच आपले जे ॲप्लिकेशनमधील जे काय डिटेल असतील ते अवेलेबल होतील। त्यानंतर इथं बघू शकता अशा पद्धतीने एक डिटेल येईल, खाली आहे स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर। तर आपल्याला इथं रजिस्ट्रेशनसाठी या लिंकवरती क्लिक करायचं आहे। इथं आहे आपल्याला आधार कार्डवरून आपण लॉग इन करायचं आहे। ठीक आहे, तर इथं आधार नंबर लिहिला आहे, आपल्याकडे आधार नंबर अवेलेबल आहे। आय एम रेडी विथ माय आधार लिहिला आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला जो आधार नंबर आहे जो 444 अशा पद्धतीने लिहिलेला असतो तो आधार नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे। तर मी आधार नंबर टाकून घेतो। आधार नंबर टाकलेला आहे, खाली बघू शकता कंटिन्यूचं बटन आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर काही टर्म्स अँड कंडिशन ओपन होतील। इथं आपल्याला आय ॲग्री करायचं आहे आणि खाली आपल्याला प्रोसीडचं बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मी प्रोसीडवरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जो सिम कार्ड आहे त्याची एक व्हेरिफिकेशन लिंक असते, ती व्हेरीफाय होण्यासाठी ही प्रोसेस आहे। खाली सेंड SMS वरती क्लिक करायचं आहे, काही एरर येईल ओके करायचं आहे। जर वायफाय कनेक्ट केला असेल तर डिस्कनेक्ट करायचं आहे। खाली सेंड SMS वरती क्लिक करायचं आहे, अशा पद्धतीनं एक नोटिफिकेशन येईल, सेंडला क्लिक करायचं आहे। SMS आपला सेंड झालेला आहे, मोबाईल नंबर व्हेरीफाय होत आहे, प्रॉब्लेम आला आहे ओके करायचं आहे। पुन्हा एकदा रिट्रायवरती क्लिक करायचं आहे। SMS आपला पुन्हा एकदा सेंड होत आहे, सेंड करायचा आहे। SMS सेंड झालेला आहे आणि मोबाईल नंबर पण व्हेरीफाय होत आहे, मोबाईल नंबर पण आपला व्हेरीफाय झालेला आहे। ठीक आहे, कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशनला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघू शकता अशा पद्धतीनं गॉगल घालायचं नाही, टोपी घालायचं नाही, ठीक आहे, मास्क घालायचं नाही आणि व्यवस्थित लाईट असलेल्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। खाली इनिशिएट फेस ऑथेंटिकेशनला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅमेरा ओपन करायचा आहे आणि अशा पद्धतीने जो दिसत असे असं ग्रीन दिसल इथं आपल्याला ओपन करायचं आहे आणि तिथं बरोबरमध्ये फेस घ्यायचा आहे, ऑटोमॅटिकली फेस व्हेरीफाय होईल। ठीक आहे, फेस व्हेरीफाय झाल्यानंतर गेटिंग युअर रेडी लिहिलं आहे, आधार कार्ड आपलं रेडी झालेलं आहे। प्रोसीडला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, प्रोसीडवरती क्लिक करतो। इथं आपल्याला 6 डिजिटचा पिन बनवायचा आहे, तो पिन मी बनवून घेतो। पुन्हा एकदा कन्फर्म पिन करायचा आहे, चुकला नाही पाहिजे। त्यानंतर कन्फर्म करायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीने डिटेल येत आहे। इथं स्किप गाईडवरती क्लिक करायचं आहे। आता इथं आपली डिटेल जी आहे ती आलेली आहे। आता आपल्याला मोबाईल नंबर चेंज करायसाठी काय करायचं आहे, थोडंसं खाली आपल्याला स्क्रोल करायचं आहे। इथं बघू शकता इथं आहे ऑप्शन सर्व्हिसेस माय आधार अपडेट, या ऑप्शनद्वारे आपण आपला मोबाईल नंबर हा चेंज करू शकतो। तर याच्यावरती मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर बघू शकता मोबाईल नंबर अपडेट आहे, आधार अपडेट आहे, नेम अपडेट आहे आणि ईमेल ID अपडेट आहे। तर या गोष्टी तुम्ही करू शकता। याच्यामध्ये आपण मोबाईल नंबर अपडेटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपल्याला प्रोसेसिंग टाईम 30 दिवस दाखवत आहे, पण तुमचं 24 तासाच्या आत होऊन जातं। त्यानंतर प्रोसेसिंग फी 75 रुपये आहे, तर ही आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे। मोबाईल नंबर आपल्याला नवीन पाहिजे आणि ह्या ज्या आहेत त्या प्रोसेस आहेत। ठीक आहे, तर याच्यासाठी आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपला जुना नंबर जो रजिस्टर आहे तो आलेला आहे आणि खाली नवीन नंबर आपल्याला टाकायचा आहे। ठीक आहे, नवीन नंबर टाकल्यानंतर सेंड OTP वरती मी क्लिक केलेला आहे। याच्यानंतर आपण जो मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी दिला आहे त्याच्यावरती एक OTP येईल, सांग की तो OTP आपल्याला टाकायचा आहे। OTP मी टाकून घेतो। OTP टाकलेला आहे, खाली व्हेरीफायचं बटन आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता नवीन नंबरचा OTP व्हेरीफाय झालेला आहे। आता फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे, जसं मागाशी आपण फेस केलं तसं। तर फेस ऑथेंटिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं परमिशन द्यायची आहे आणि मगाशी जसा आपण फोटो काढला तसं काढण्यासाठी प्रोसीडला क्लिक करायचं आहे। तर प्रोसीडवरती मी क्लिक करतो। आपल्याला पुन्हा एकदा असा फेस समोर घेऊन क्लिक करायचं आहे। आपल्याला ग्रीन झाल्यानंतर फेस डिटेक्ट होईल आणि आपली फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट होईल। याच्यानंतर आपली जी प्रोसेस आहे ती आता पेमेंटसाठी जाणार आहे। बघू शकता इथं कन्फर्म अँड पे लिहिलं आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर आपण आपल्या गुगल पे, फोनपे कुठूनही पेमेंट करू शकता। मी फोनपेवरून पेमेंट करून घेतो। कन्फर्म अँड पेवरती क्लिक करायचं आहे, फोनपे ओपन होईल, पेमेंट प्रोसेस करत आहे मी। पेमेंट 75 रुपयाचं केलेलं आहे। त्याच्यानंतर बघू शकता थोडा वेट करायचा आहे आपल्याला, कुठलंही बटन दाबायचं नाही। पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आपल्याला।
ठीक आहे. याच्यानंतर ही प्रोसेस ऑटोमॅटिकली बॅक येईल. इथे बघू शकता मोबाईल नंबर अपडेट रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. डाउनलोड ॲक्नॉलेज करणार असाल तर तुम्हाला रिसिट पण मिळेल, ती प्रिंट तुम्ही काढू शकता. आणि जर मोबाईल नंबर अपडेट झाला नाही तर आधार सेंटरवर जाऊन ते चेक करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचा मोबाईल नंबर हा आधारला लिंक करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे टेक्निक मराठी चॅनलला. काही पण प्रॉब्लेम येत असेल मध्ये तर आपल्याला कमेंट करायचं आहे. तर भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.